स्वामी वाणी 23. आपले स्वामी बोलतात, अरे इथं आमच्याकडे देणं-घेणं व्यापार चालत नाही. तुला जर प्रसाद हवा असेल तर त्या हाडांच्या ढिगाऱ्यातून हवे तितके हाडं घेऊन जा. स्वामी लीला. अक्कलकोटमध्ये एक तरुण मारवाडी मुलगा स्वामींच्या दर्शनासाठी आला. स्वामी लीलांचे श्रवण केल्याने तो खूपच भारावला आणि तेथेच स्वामींच्या सानिध्यात सेवा करू लागला. सेवा सुरू असताना त्याच्या घरच्यांनी अनेक वेळा त्यास पत्र पाठवले, पण तो काही घरी जाण्यास तयार नव्हता. त्याचे मन इतके स्वामीचरणी रमले होते की त्याला त्या चरणापासून दूर जावे असे वाटतच नव्हते. असो, आता त्याला अक्कलकोटमध्ये 3 वर्ष झाली. शेवटी त्याची घरची मंडळी, त्याचे वडील आणि चुलते त्याला घेण्यासाठी अक्कलकोटमध्ये येतात, पण तरीही त्याची काही घरी येण्याची मनस्थिती नव्हती. सर्वांनी त्यास समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो काही ऐकत नव्हता. शेवटी त्याच्या घरच्या मंडळींनी चोळप्पास सर्व वृत्तांत सांगितला आणि स्वामींना विनंती करा असे सांगितले. त्यावेळेला स्वामी गावाच्या बाहेरील हरिजनांच्या वस्तीवर होते. स्वामींनी जर ह्यास घरी जाण्याची आज्ञा दिली तर हा नक्की घरी येईल असे सांगितले. चोळप्पा ह्यास सर्व पटते आणि ते स्वामींना विनंती करतात, स्वामी, हे मारवाडी आपल्या मुलाला घरी नेण्यासाठी आलेले आहे. हा घरी जाण्यास नाही म्हणतो आहे. स्वामी, कृपया आपण जी आज्ञा द्याल ती मान्य असे ते म्हणतात. चोळप्पाचे बोलणे ऐकताच स्वामींनी त्या तरुण मुलाकडे बघितले आणि बोलले, अरे जा, तुझ्या घरी जा आणि कधीकधी येत जा इकडे. घरच्या मंडळींना आनंद झाला आणि तो तरुण मुलगा स्वामी आज्ञाप्रमाण म्हणून तयार झाला. पण आपण आता स्वामी चरणापासून दुरावणार हे दुःख त्याला सहन होत नव्हते. तेव्हा तो स्वामींस बोलला की स्वामीराया, या चरणापासून मला दूर जावे लागेल. कृपा करून स्वामीराया, या चरणाचे दर्शन मला देत जा आणि स्वामीराया काहीतरी प्रसाद द्या. प्रसाद शब्द उच्चारताच स्वामी पुन्हा बोलले, अरे इथं आमच्याकडे देणं-घेणं व्यापार चालत नाही. तुला जर प्रसाद हवाच असेल तर त्या हाडांच्या ढिगाऱ्यातून हवे तितके हाडं घेऊन जा. स्वामी वाणीचा उच्चार होताच तरुणाला खूप आनंद होतो आणि समोरील हाडाच्या ढिगाऱ्यातून 4 हाडे उचलतात, गाठोड्यात घेऊन आपल्या गावी मार्गस्थ होतात. सकाळी जेव्हा आपल्या घरी पोहोचतात तेव्हा त्यास गाठोडं जड वाटायला लागते आणि गाठोडं खोलताच स्वामी भक्त हो, चमत्कार होतो. त्या हाडांच्या ऐवजी उत्तम प्रतीचे सोने दिसते. त्याचे वजन केले असता ते जवळजवळ 5 किलो इतके भरते. स्वामी भक्त हो, 3 वर्ष स्वामींची चाकरी केली. स्वामींनी तर 4 पट दिले. स्वामी कोळाचेहीच काहीच ठेवत नाही ह्याची त्यास प्रचिती आली. तो पुन्हा अक्कलकोट येथे आला आणि स्वामीचरणी अत्यंत भक्तिभावाने शरण गेला आणि स्वामीचरणांचा अनन्य दास बनला. बोला, अनंतकोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी वाणी 23. इथं आमच्याकडे देणं-घेणं व्यापार चालत नाही. या स्वामी वाणीचा बोध. स्वामी भक्त हो, वरील स्वामी लीलेतून स्वामी आपणास भक्तीच्या सर्वोच्च स्तराची समज देत आहेत. त्या भक्तीच्या स्तरांबाबत आपण थोडे समजावून घेऊ. त्यातील पहिला स्तर असा की ज्यात भक्ताची अशी भावना असते की कर्म मी करतो आणि चांगले फळ देणारे स्वामी आहेत आणि वाईट फळ देणारेही स्वामीच आहेत. दुसऱ्या स्तरावर भक्ताची अशी भावना असते की कर्म मी करतो, फळ देणारे स्वामीच आहेत आणि येणारे चांगले फळ चांगलेच आहे हा विश्वास दृढ असतो. आणि तिसऱ्या स्तरावर या शरीराद्वारे कर्म करणारा तूच आहेस आणि फळ देणाराही तूच आहेस आणि त्याचा उपभोग घेणाराही तूच आहेस ही दृढता येते. स्वामी भक्त हो, ही अनन्य भक्तीची भावना. म्हणून स्वामींनी वरील प्रसंगात त्या तरुणाला आमच्याकडे देणं-घेणं व्यापार काहीच नाही असे संबोधले. म्हणजेच देणारा मीच आहे आणि घेणाराही मीच आहे ही दिव्य समज त्या संदेशातून स्वामींनी दिली. स्वामी भक्त हो, जाता जाता हेच सांगावेसे वाटते की आपण वरील भक्तीच्या कोणत्याही अवस्थेवर असाल, पण इतके लक्षात असू द्या की कोणतीही भक्ती श्रेष्ठ वा कनिष्ठ नाही. कोणाशीही सोबत तुलना नका करू. पहिल्या स्तरावर असाल वा दुसऱ्या किंवा तिसऱ्या, भक्ती स्वतःमध्ये पूर्ण आहे. स्वामी प्रेमभावना ही स्वतः पूर्णत्वाची भावना आहे. म्हणून आपण ज्या स्तरावर असाल त्या भक्तीचा आनंद घ्या आणि सर्वांना वाटा. आपले नित्यकर्म करत त्याचे कर्तेपण स्वामींना समर्पित करा. जसे तुम्ही स्वयंपाक करत असाल तर लगेच स्वतःला प्रश्न विचारा की खरोखर कुठली शक्ती स्वयंपाक करत आहे. उत्तर येईल स्वामी. स्वामी भक्त हो, बघा, त्यानंतर जी आनंदाची भावना तुमच्या हृदयातून येईल ती शब्दातीत असेल. अशा पद्धतीने प्रपंच करत सर्व कर्म स्वामींनी समर्पित करून आध्यात्मिक प्रवास साधा. पुढे पुढे चालत रहा.
प्रपंचाची चिंता नका करू. स्वामी या प्रवासात अनपेक्षित बक्षीस म्हणून खूप काही देतात. प्रपंचाच्या सर्व गरजा पुरवतात. जसे वरील लिहिलेत त्या तरुणाला हाडाच्या रूपात सोनं दिलं. स्वामी आज्ञेप्रमाणे फक्त चालत रहा, हीच आपल्या चरणी विनंती. धन्यवाद स्वामी. कोटी कोटी धन्यवाद स्वामी.